ऐकताय ना आवाज? आपल्या कांदा भजी म्हणजे खेकडा भजी कशा कुरकुरीत आणि खुसखुशीत झाल्यात. रंग, टेक्स्चर आणि अर्थातच चव सुद्धा अगदी गाड्यावर मिळतात तशाच. आणि विशेष म्हणजे या भजी करण्यासाठी आपण पाण्याच्या एकाही थेंबाचा वापर केलेला नाहीये. काय म्हणता? काही केल्यानं तुमच्या भजी काही अशा होत नाहीत. कुरकुरीत होतात तर मग खुसखुशीत होत नाही, खुसखुशीत झाल्या तर मग रंग येत नाही, रंग आला तर टेक्स्चर येत नाही, आणि जर काही सगळं जमलंच तर मग भजी चिकट चिवट तरी होतात, चव तर त्याहूनही नाही. असं जर असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही या भजी केल्यात ना, तर तुमच्याही भजी खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत, स्वादिष्ट, अगदी गाड्यावर मिळतात तशाच होतील. काही अवघड नाहीये त्यात आणि ना काही विशेष तामझाम. फक्त व्हिडिओ स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे इतकंच. कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत वेळोवेळी अधूनमधून भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. चला तर पाहूया पाण्याच्या एकाही थेंबाचा वापर न करता कुरकुरीत, खुसखुशीत, खमंग कांदा भजी म्हणजे खेकडा भजी. गरमागरम कुरकुरीत खुसखुशीत कांदा भजी म्हणजेच खेकडा भजी बनवण्यासाठी इथे आपल्याला मध्यम आकाराचे म्हणजेच मोठ्या लिंबाच्या आकाराचे 12 कांदे घ्यायचे. या 12 कांद्यांचा आपल्याला खालचा तळाचा आणि वरचा अर्धा अर्धा इंचाचा भाग काढून फेकून द्यायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला पातळ उभा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि तो सोडून घ्यायचा, म्हणजे प्रत्येक पाकळी वेगळी करून घ्यायची आहे. कांद्याच्या मुळाचा भाग अगदी व्यवस्थित कापून काढून फेकून दिला ना, तर मग प्रत्येक पाकळी अगदी सहज वेगळी होते, खूप कष्ट पडत नाही. अशा प्रकारे पाकळी वेगळी करून घेतली ना, तर मग आपली भजी गच्च होत नाही. अशा प्रकारे कांदा एकदा चिरून घेतल्यानंतर मध्ये उगीचच खूप वेळ वाया घालवायचा नाही, नाहीतर कांद्याला उग्र दर्प येतो, पाणी सुटतं आणि कांदा काळा देखील पडायला सुरुवात होते. आता या कांद्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि 4-5 तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे. परंतु मिरच्यांचे तुकडे मोठमोठे करायचे, म्हणजे लहान मुलं जर खाणार असेल तर लगेच बाजूला काढता येतात. जरी तिखट लाल मिरची पावडर घातली तरी मिरच्यांचे तुकडे सुद्धा घालायचे, दोघांची चव वेगवेगळी असते. 1 चमचा अर्धवट कुटलेले जिरे घालायचे. आणि आता भजीसाठी सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस म्हणजे हे अर्धवट कुटलेले 1 चमचा धने. कोणत्याही प्रकारच्या भजींना चव येते ना, ते हे अर्धवट कुटलेल्या धन्यांमुळेच. अगदी अख्खे धने नसतील तरच धने पावडर वापरा. 12 ते 15 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घालायची. मूठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची. शक्यतो गावरान कोथिंबीर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि कोथिंबीर चिरताना बारीक बारीक कोवळे देठही घ्यायचे. आता अर्धा चमचा ओवा घ्यायचा आणि तो अशा पद्धतीनं हातानं चोळून मग घालायचा आहे. त्यामुळे चव दुपटीनं तर वाढतेच, शिवाय पचनक्रियाही सुलभ होते. आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. आपण ही भजी करण्यासाठी पाण्याच्या एकाही थेंबाचा वापर करणार नाही आहोत. जेवढं कांद्याला पाणी सुटणार आहे ना, तेवढ्यावरच आपण भजीचं हे मिश्रण तयार करणार आहोत. आपण ज्या प्रमाणात आज कांदा वापरतोय ना, एवढ्या कांद्याला जर तुम्ही चमचाभर मीठ लावलं आणि अर्धा तास बाजूला ठेवून दिला आणि नंतर तो कांदा पिळून घेतला ना, तर या कांद्यामध्ये जवळपास 1 वाटी इतकं पाणी निघेल. पाणी कांद्यातच आहे म्हणून पाणी घालण्याची अजिबात गरज नाहीये. फक्त 5 मिनिटं अशा पद्धतीनं हे सगळे जिन्नस कांद्याला एकसारखे हलक्या हातानं चोळत राहायचे, मिक्स करत राहायचे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि हे मीठ देखील आपल्याला आता या कांद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं सगळे जिन्नस कांद्याला व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर, मिक्स केल्यानंतर आता या कांद्यावर झाकण ठेवायचं आणि हा कांदा आपल्याला कमीत कमी 15 मिनिटं असाच बाजूला ठेवून द्यायचा आहे. असं केल्यानं काय होईल तर कांद्याला पाणी सुटेल आणि सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मुरतील. 15 मिनिटानंतर झाकण काढायचं. हे पहा, आपल्या कांद्याला आता बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे. मिश्रण ओलसर झालंय आणि माझा तळहात देखील पहा कसा ओलसर झालाय. यानंतर आता आपल्याला ज्या कढईमध्ये भजी तळायच्यात ना, त्या कढईमध्ये मंद आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचे. आता या कांद्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला 2 वाट्या हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचं आहे आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं. आता ही दोन्ही पिठं आपल्याला कांद्याच्या मिश्रणामध्ये सुरुवातीला अगदी हलक्या हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि सगळे जिन्नस एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स झाले की नंतर मात्र आपल्याला हे सगळे जिन्नस हातानं चोळत चोळत मिक्स करत राहायचे. एकीकडे कांद्याला, कोथिंबीरीला, मिरचीला, कढीपत्त्याला या सगळ्यांना पाणी सुटतं आणि आपल्या हाताच्या उष्णतेने देखील याला ओलसरपणा येतो. म्हणून आपल्याला हे सगळे जिन्नस तळहाताच्या साहाय्यानं व्यवस्थित एकसारखे चोळत चोळत मिक्स करत राहायचे. हे पहा, 10 मिनिटांनंतर आपले सगळे जिन्नस एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि आता मिश्रण ओलसर देखील व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण जे कांद्याचं पिठाचं प्रमाण पाहिलं आणि जी पद्धत पाहिली ना, त्या पद्धतीप्रमाणे केलं तर मग थोडंसं पीठ घाला, मग घट्ट होतं, मग थोडंसं पाणी घाला, मग पातळ होतं.
हे सगळं करत बसावं लागणार नाही. मध्यम आकाराचे 12 कांदे, 2 रेग्युलर आकाराच्या वाट्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ आणि पाव वाटी तांदळाचं पीठ. पाण्याचा एकही थेंब नाही. एवढ्यावरच मिश्रण अगदी परफेक्ट तयार होतं. आता कढईमध्ये आपण मंद आचेवर भजी तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं ना, त्यातलं 2 चमचे तेल पळीमध्ये घ्यायचं आहे आणि हे कडकडीत तेल आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे भजीच्या मिश्रणामध्ये कडकडीत तेल घातलं ना, तर मग आपल्या भजी आणखीन कुरकुरीत होतात आणि दीर्घकाळ म्हणजे संपेपर्यंत कुरकुरीतच राहतात. तेल व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपलं मिश्रण थोडंसं ओलसर होतं. जर आपलं मिश्रण थोडं जरी पातळ झालं असतं ना, तर या मिश्रणाचा गोळा तयार झाला असता. हे पहा मिश्रण खाली सोडताना त्याचा आकार वाकडा-तिकडा खडबडीत येतोय, खेकड्यासारखा. अगदी असंच यायला हवा. आपलं भजीचं मिश्रण तयार झालंय. आता लगेचच आपण भजी तळायला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर आपल्याला तळलेल्या भजी काढण्यासाठी एखाद्या प्लेटमध्ये अशा प्रकारे टिश्यू पेपर ठेवायचे, म्हणजे अतिरिक्त तेल शोषलं जाईल. आपण मंद आचेवर कढईमध्ये गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं ना, तर आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे. तेल व्यवस्थित गरम झालंय की नाही हे पाहण्यासाठी कांद्याची एक पाकळी तेलामध्ये सोडायची. हे पहा कांद्याची पाकळी पटकन वर आली आहे. याचा अर्थ आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता हाताच्या साहाय्यानं आपल्याला अशा पद्धतीनं हळू हे मिश्रण तेलामध्ये सोडायचे आणि तेलामध्ये मिश्रण सोडताना आपल्याला घट्ट गोळा सोडायचा नाहीये, तर अशा प्रकारे बोटांनी थोडंसं सपाट करून सोडायचंय, म्हणजे खेकड्यासारखा आकार येतो. पसरट अशा भजी तयार होतात, म्हणजे त्या आतून कच्च्या राहत नाही. म्हणजे हातांनी आपल्याला या भजींना अजिबात कोणता वेगळा असा शेप द्यायचा नाहीये, भजी गोलसर करून घ्यायची नाहीये. जसं मिश्रण येईल ना, तसं तेलामध्ये सोडत जायचंय. आपण मिश्रण अगदी परफेक्ट तयार केलेलं आहे, त्यामुळे मिश्रण हातातून सुटताना अगदी खेकड्यांसारखं सुटतं. हो, परंतु मिश्रण तेलामध्ये सोडण्याअगोदर हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि इथून घ्यायचा आहे, म्हणजे मिश्रण सहज सुटलं जातं, हातांना कमी चिकट. मिश्रण तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच भजींना झारा किंवा चमचा लावायचा नाहीये. 3 ते 4 मिनिटांनंतर भजी वर तरंगायला सुरुवात होते आणि भजींचा वरचा रंग देखील बदलायला लागतो. अशा वेळी आपल्याला झाऱ्याच्या साहाय्यानं भजी फिरवत राहायच्यात आणि फिरवून घेतल्यानंतर मग त्या उलट करून घ्यायच्यात. प्रत्येक भजी उलट व्हायला हवी. एखादी सुद्धा भजी तशी राहता कामा नये. नाहीतर मग ती एका बाजूनं कच्ची राहील आणि दिसायलाही वेगळी दिसेल, चवीलाही वेगळी लागेल. सगळ्या भजी उलट केल्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि झाऱ्याच्या साहाय्यानं या भजी आपल्याला अशा पद्धतीनं गोल फिरवत राहायच्यात, म्हणजे आपल्या भजी सगळ्या बाजूंनी अगदी व्यवस्थित तळल्या जातील. त्यानंतर झाऱ्याच्या साहाय्यानं आपल्याला या भजी अगदी हलक्या हातानं तेलामध्ये अशा पद्धतीनं खाली दाबत राहायच्यात, म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातील. जवळजवळ 10 मिनिटं तळत राहिल्यानंतर दोन्ही बाजूंनी भजींचा रंग पूर्णपणे बदललाय. घरभर भजींचा खमंग असा दरवळ पसरलेला आहे. आता आपल्याला या भजी एखाद्या टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्यात, परंतु भजी काढून घेण्याअगोदर काही सेकंद गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे. म्हणजे आपण मध्यम आचेवर ज्या भजी तळून घेतल्यात ना, त्यामुळे भजींच्या आतमध्ये थोडंसं तेल साठलं असण्याची शक्यता आहे. मोठी फ्लेम केल्यानंतर ते तेल पुन्हा कढईमध्ये सोडलं जातं. पाहताय ना आपल्या भजींना रंग आणि आकार कसा परफेक्ट आलाय, अगदी खेकडा भजीसारखा. घरभर खमंग दरवळ तर पसरलाच आहे, परंतु दिसतानाच दिसतंय की आपल्या भजी किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झाल्या असतील. आता या भजी आपल्याला छोट्या झाऱ्यातून डीप झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्यात, म्हणजे अतिरिक्त तेल निथळलं जाईल. भजी झाऱ्यामधून ताटामध्ये काढून घेत असतानाच्या आवाजावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्या भजी किती कुरकुरीत झाल्यात. ऐकलत ना आवाज? झाल्यात ना कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा? स्वादिष्ट तर त्या असणारच. इथून पुढील सगळ्या भजी आपल्याला मध्यम आचेवर खमंग खरपूस तळून घ्यायच्यात. भजी एक वेळ थोड्याशा जास्त तळल्या गेल्या तर चालतील, परंतु कच्च्या राहता कामा नयेत. तसा तर सगळ्याच भजींना खेकड्याचा आकार आलाय, तरी सुद्धा मी तुम्हाला काही भजी दाखवतो. पहा बरं, दिसतायत ना अगदी खेकड्यासारख्याच? अगदी खेकड्यांच्या नांग्या असतात ना, तशाच दिसतायत कांद्याच्या पाकळ्या. आता 1-2 भजी फोडूनही दाखवतो. पहा बरं किती खुसखुशीत झाल्यात. गरमागरम तळलेल्या भजींवर मध्ये छेद दिलेल्या तिखट हिरव्या मिरच्या तळून घालायच्यात आणि कांदा भजीवर म्हणजे खेकडा भजीवर ताव मारायचा आहे. घरी करायला इतक्या सोप्या असताना काय गरज आहे बाहेरून विकत आणण्याची? धो कोसळणारा पाऊस, हातात गरमागरम वाफाळलेला चहाचा कप आणि या कांदा भजी. पावसाळ्यात याहून वेगळं सुख ते काय असतं? मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कांदा भजी म्हणजे खेकडा भजी एकदा तरी घरी करून पहा व कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.